जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशव। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। आम्ही आता पंढरपूरमध्ये पोहोचलो आहोत आणि बटुमरे गावाजवळ आमची गाडी पार्किंग केली आणि तिथून आता आम्ही बघा हा रस्ता दिसतोय रेल्वेच्या पटरीतून पंढरपूरला चंद्रभागे तीरी चाललेलो आहोत। अफाट गर्दी दिसतोय संपूर्ण रस्त्यावर आणि ज्यांच्या मुलं मी आज आलो या ठिकाणी ते आमचे मित्र बाबाजी आहेर आपण पाहू शकाल। याच्या आनंदाच्या लहरीमध्ये आम्हालाही सोबत घेऊन आलेले आहेत। अशा पंढरपुरामध्ये आता आम्ही पोचलो, काही क्षणातच चंद्रभागे तीरी जातो आणि तिथं दर्शन घेऊन तदनंतर मग पुढील मार्गक्रमण असेल। परंतु अशा या आनंदाला आमच्या महाराजांनी देखील चांगलं काल योगदान दिलं। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणता वाचे सार्थक होईल जन्माचे, अशा पद्धतीनं आज हा आनंद जल्लोष पाहायला मिळतोय। अजूनही रांग दिसते बघा आपल्याला, किती मोठी पुष्कळ रांग अशी पाहायला मिळते। या पटरीवरून प्रवास चालू झाला आहे। परत तुमच्यासोबत भेटू आपण काही क्षणातच। चंद्रभागेच्या तीरावरती आता आम्ही आलेलो आहोत। बघा चंद्रभागा ओसंबून वाहतोय, अगदी भक्तीचा मळा पाहायला मिळाला। याकडून पाहू शकाल हा भक्तीचा मला आपण बघा, चंद्रभागा पूर्ण तुटुंब भरली या भक्तांना। हा आनंद घेताना माझा परिवार पाहायला मिळाला। या ठिकाणी आमचा संपूर्ण बाबाजी महाराज आता येतील। बाबाजी महाराज आमच्या टीमचा पाठीचा कणा, आमचे शेलके महाराज, संपूर्ण टीम बघा चैतन्य आहे सोबत आमच्या, संपूर्ण आमचा रामकृष्ण हरी, चला माऊली, संपूर्ण आमची टीम आहे। महाराजांचा देखील रात्री आम्ही भजन ऐकला। संपूर्ण महिला भगिनी बघा आमचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। हा सुख सोहळा आहे आणि या प्रवाहात आपण सर्वजण जनसमुदाय आनंद घेत आहेत आणि या आनंदाच्या लहरीमध्ये सर्वजण सहभागी झालात। आमची टीमचा सर्व मेंबर्स या ठिकाणी पाहायला मिळतात। आमच्या टेम्पोमध्ये आलेल्या सर्व सहचारिणी या ठिकाणी पाहायला मिळतात। सर्वांचं स्वागत करूया। आमच्या पखवाज वादिका बघा, गौरीताई, ज्ञानाबाई, माऊली, चला संपूर्ण गणगोत्र असा परिवार या ठिकाणी पाहायला मिळाला। हा सुख सोहळा स्वर्गी नाही, अगदी अशाच पद्धतीनं पाहायला मिळते। गर्दी कसली वारकरी संप्रदायाची संपूर्ण भला तशी पाहायला मिळाला। पूर्ण भाविक भक्त जगाच्या पाठीमागून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी सर्व येत आहेत। एक डोल्यांची पारणे फिरणारा हा समागम पाहायला मिळतोय। भक्तांचा मळा जणू काही उमळलाय असा हा चंद्रभागेच्या तीरावरती अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, अशा पद्धतीनं हा वातावरण पाहायला मिळतोय। अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, अमगम महिमा पाहायला मिळतोय। संपूर्ण या जनजन समुदायामध्ये आपण पाहू शकाल या ठिकाणाहून देखील आपला भरलेला पूर्णपणे वातावरण पाहायला मिळतोय। ही संपूर्ण कडा एकत्र झालेली आहे आणि या वातावरणात आपण सर्व हा सोहळा अनुभवतोय। न भूतोष नजर जात नाही, नजर इतकी दूरवर भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। अतिशय अप्रतिम असा अनुभवायला मिळाला। दिंडीच्या वातावरणात हा संपूर्ण परिवार सुख सोहळा ज्याला म्हणतात ना, सुख स्वर्गाचे सुख कुठं असेल ना तर या चंद्रभागेच्या तीरावरती एकदा तरी यावं। जन्माला आल्यानंतर जन्मासी येऊनी पहारे पंढरी, नाचा महाद्वारी देवापुढे, अशा पद्धतीनं हा अमागम्य सोहळा पाहायला मिळतोय। मंडळी आपल्या समवेत हे संपूर्ण चंद्रभागा नदी तुडुंब भरली आहे, पाण्यानं नाही आहे तर खऱ्या अर्थानं भक्तांची ही नदी महापुरासारखी लोटून पडली आहे। अशा पद्धतीने हे वातावरण चंद्रभागेचं तुम्हाला पाहायला मिळतं मंडळी।
येस आपल्यासोबत आपण आज आनंद घेताना मलाही खूप खूप बरं वाटतं जरा या कानाकोपऱ्यातून सर्व भाविक भक्त ज्या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि अशा या वातावरणात आपला जय हरीचा रामकृष्ण नामाचा गजर अखंड दुमदुमली पंढरी अशा पद्धतीनंच की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अमगम्य सोहळा ती बघा हलगी वाजते हलगीच्या टेक्यावरती देखील पंढरपूरचे वारकरी अगदीच आनंदामध्ये जल्लोष करत आहेत हा देखील आनंद लुटताना पाहायला मिळतात माऊली स्वागत आहे तुमचं देखील अशा पद्धतीने अमागम्य बघा वातावरण आणि प्रत्येक जण याच्या आनंदामध्ये न्हावून निघाला आहे अक्षरशः हा क्षण बघा माता भगिनी या ठिकाणी माऊलींच्या नावाचा फेर धरत आनंद जल्लोष साजरा करत आहेत जणू काही पंढरीमध्ये आता खऱ्या अर्थानं हा हाहाकार आनंदाचा पाहायला मिळाला दिंडीच्या टेक्यावरती ठेल धरणारा संपूर्ण वारकरी संप्रदायातील बघा आनंदाचा उत्सव साजरा जणू होत आहे या ठिकाणी आणि या आनंदाच्या पर्वकालात अप्रतिम अशा सर्व या वातावरणाला अप्रतिम बघा नाचत गाचत संपूर्ण आनंदाचा जल्लोष पकडला आणि हा आनंद कुठेच मिळत नाहीये अशा पद्धतीने हा संपूर्ण आनंद समागम पाहायला मिळाला हा खरा महिमा अपरंपार आहे आमच्या या वारकरी संप्रदायाचा आपण नृत्य बघितलात पखवाज टाल मृदुंगाचा गजर करत करत विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी अशा या पंढरपुरात जय घोष विठ्ठल नामाचा पाहायला मिळाला आपल्या समवेत आम्ही पुन्हा एकदा येऊ कुठेही जाऊ नका पाहत राहा आमच्या या लाईव्हला सबस्क्राईब करा लाईक करा मंडळी आपण आता बघू शकाल आषाढी एकादशी दशीनिमित्त सर्व जनसमुदाय ओसंबून वाहतो आहे या चंद्रभागे तीरावरती आपण पाहतोय भक्तांचा एकदम मांदियाळी पाहायला मिळाली पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पाडे जन एका मेका अगदी अशा पद्धतीनं हा संपूर्ण जगामधून 18 पगड जातीची लोक येऊन या ठिकाणी आज पंढरपूरच्या विठ्ठलाचा जयघोष या ठिकाणी करत आहेत आणि हा आनंदाचा जयघोष पाहायला मिळाला की विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली म्हण पंढरी अशा पद्धतीने या ठिकाणी हा महिमा पाहायला मिळाला कारण पंढरीला येताना प्रत्येकाच्या मनामध्ये सद्भावना आहे ती भावना निर्माण घेऊनच या ठिकाणी येत असतात आणि अशा पद्धतीने म्हणतात ना की जाऊ म्हणता हो पंढरी यम थोर चिंता करी अशा पद्धतीने यमाच्याही बाबाला भीती वाटेल इतकी नामस्मरणामध्ये ताकद आहे आणि हा जनसमुदाय आपण पाहू शकाल असा फिरवा कॅमेरा अतिशय सुंदर महिमा पाहायला मिळाला कोणी हलगीवरती विठ्ठल नामाचा गजर करतोय कोणी टाल मृदुंगाचा गजर करत करत या पंढरपुरामध्ये खऱ्या अर्थानं आनंद चैतन्य घेत आहेत आणि अशा या पंढरीच्या या विठ्ठलाच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरिता जगातील संपूर्ण वारकरी या ठिकाणी टाल मृदंगाचा गजर करत करत या विठ्ठल महिमाचा आनंद घेत आहेत आषाढी कार्तिकी भक्तजन येती अशा पद्धतीनं हा अमागम्य सोहळा आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम असा संपूर्ण वारकऱ्यांचा आनंद या ठिकाणी द्विगुणित झालेला आहे या दिवसाची एखादा चातक पक्षी पावसाची वाट बघत असतो ना तसा प्रत्येक वारकरी माऊलींचा भक्त या दिवसाची आतुरतेने वाट बघत असताना तो दिवस म्हणजे आषाढी कार्तिकी भक्तजन येती आणि या माऊलींच्या दर्शनाचा आनंद घेती अशा पद्धतीने हा सर्व वातावरण पाहायला मिळाला धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा समवेत अतिशय कमी वयामध्ये ज्यांना जास्त अभ्यास म्हणजे माऊलींची कृपेनं म्हणतात ना की बुद्धीची देवता ती माऊलीच आहे, करता करिविता तो रघुनंदन. अशा पद्धतीनं गुरुनाथ महाराज या ठिकाणी आहेत. आज चंद्रभागे तीरावरती भेट झाली. म्हणतात ना की धन्याचं दिन तुमच्या दर्शनाचा, अनंत जन्माचा सीन गेला. मज वाटे तुम्हा आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण तुमचे. तुमच्या अगदीच कमी शब्दातून प्रेम जे आम्हाला पाहायला मिळालं. महाराज तुमच्या वारीचा आनंद आणि अनुभव काय सांगणार? रामकृष्ण हरी. असं जर विचार केला तर हा भक्तीचा सागर आहे आणि हा भक्ती आणि फक्त भक्तीचाच नाही तर ज्ञान, भक्ती, योग सर्व साधनं याच्यामध्ये समाविष्ट आहे. योग्याला समाधी साधनामध्ये जे सुख प्राप्त होतं, ज्ञानाला त्याच्या अंतिम मोक्षापर्यंत जाण्यासाठी जो निश्चयात्मक ज्ञानाचा भूमिका आहे त्यामध्ये जे समाधान आहे, हे सगळ्यांची भूमिका या ठिकाणी या वारीमध्ये घातलेली आहे. जर विचार केला प्रश्न असा तयार होतो की परमात्म्या प्राप्तीकडे जाण्यासाठी साधनं अनेक सांगितलेले आहेत, साधन मार्ग भरपूर सांगितलेले आहेत आणि त्या साधनाचा अधिकारी निवडलेला आहे. अधिकाराने त्या साधनाकडे, त्या साधनाचा अवलंब करायचा असतो. आता सर्वसामान्यासाठी काय साधन आहे किंवा त्याच्यापर्यंत पोचायचं आहे, आपल्याला काकड्याच्या अभंगामध्ये आपण जर पाहिलं, ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय, शुद्ध भाव धरून या पंढरीशी जाय, आहे का नाही. इच्छिले ते पूर्वी याची नवल ते काय. तो परमात्मा जो इच्छिल तो पुरवणार आहे, यात नवल काय नाही. मग मुद्दा असा येतो, ज्ञानमार्गावाले कदाचित बोलतील की बाबा आम्ही ज्ञानाची एवढी साधना करतो आणि या साधनेमध्ये जर विचार केला, आमच्या ज्ञानाच्या खडतर साधनेतून शम, दम, वैराग्य, समाधी, सटक हे सगळं साध्य करून साधनेपर्यंत आम्ही पोहोचतो, समाधीपर्यंत पोहोचतो. याच्यासाठी हे सगळे साधना करून आम्हाला जे समाधान प्राप्त होतं ते या वारकऱ्याला सहज वारीत कसं प्राप्त होतं, मुद्दा हा आहे. योगावालेही सांगतील, योगावाले कदाचित बोलतील की बाबा आम्ही एवढ्या या प्रत्याहार असेल, धारणा असेल, ध्यान असेल किंवा आम्ही अंतकरणाच्या शुद्धीपासून तर संग्रहापासून तर सगळ्या गोष्टीला अंतकरणातून वाचून ठेवून विषयाविन्मुख होऊन सतत कुठंतरी एकांतामध्ये त्या परमात्म्याला आम्ही ध्यानात आणण्याचा प्रयत्न करतो. योगाच्या भूमिकेमधून जर विचार केला तर एवढे खडतर आहे, एवढे खडतर साधना करून बी आम्हाला भेटेलच अशा काय नाही, शाश्वती नाही आहे इतर साधनामध्ये जर विचार केला. आणि एवढं करून आम्ही कोणीतरी एखादा विरळा पोहोच होतो आणि तुम्ही सरसकट सांगता की ह्या पंढरीच्या वाटेमध्ये मोक्षाची प्राप्ती क्षणाला आहे, म्हणजे सहज प्राप्ती. मग आमच्या साधनाचं काय, असं काय होऊ शकतो प्रश्न अंतकरणामध्ये उद्भूत होऊ शकतो. तर त्याचं उत्तर याच वारीमध्ये वारकऱ्यांनी एका शब्दात दिलं की जर विचार केला तुमच्या साधनाचा आशय काय आहे, तुमच्या साधना हेच सांगतात ना, अहम ध्यास आणि मम ध्यास. अहम ध्यास कमी करायचा आणि मम ध्यास. अहम म्हणजे मी नावाने देह आणि देहाच्या संबंधाने मम म्हणजे हे माझं मी आणि माझं बाधित करून परमात्म्याची सत्ता स्वीकारायची हे मान्य केलं आणि नंतर परमात्म्याच्या सत्तेनंतर परमात्म्याच्या प्राप्तीची पुढे संभावना मांडलेली. बरोबर आहे, आमचं तेच म्हणणं आहे. योगाचं म्हणणं काय, ते सगळ्यांचं म्हणणं हेच आहे. आम्ही पण तेच सांगतो ना, आमचा वारकरी आल्यानंतर अगोदर कशाला विसरतोय, देह भान विसरले. तुझं पाहता विठ्ठले म्हटले का नाही, म्हणजे आमचा अहम मम ध्यास कुठे गेला. तुम्ही जसे चाललात तसं वारीमध्ये आम्ही सहजच स्वतःला विसर. पहिलाच आमचा भूमिका, अरे तो कुठं उठतोय, कुठं झोपतोय, कुठं बसतोय, धो पाऊस चालू आहे, कुठंतरी घोंगटा घेऊन कुठंतरी आश्रय करतोय, जे मिळेल ते खातोय, उठले 2-2:30 वाजता स्तंभू निघतात, तो सरळ निघून जातोय. सरळ त्याला पुढचं त्याला ध्यानच नाही पाठीमागं कुटुंबाचा, त्याला सरळ ध्यान आहे काय, फक्त आता तो कळस मी कधी पाहिल, आता माझ्या परमात्म्याचं सुख आणि नित्य नूतन तो परमात्म्याला जवळ असल्याचा अनुभव करतो महाराज. काय इथं प्राप्तीनंतर पुढे भेटेल का नाही भेटेल तो शंका शाश्वती आहे, ईश्वर कृपा पुढे. कारण प्रत्येक साधनाला स्वतःच्या बलावर जाऊन सुद्धा ईश्वर कृपेवर अवलंबून राहावं लागतं. त्याने जर ठरवलं तर तो दिसतो,
हे महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आमचा परमात्मा पहिल्यापासूनच दिसत जातो याला वारीमध्ये, आलं का लक्षामध्ये? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे नित्य सहवास कुणाचा आहे? परमात्म्याचा आहे. आणि सतत सोबत येतो परमात्मा, त्याच्या मागे पुढे उभा राहे संभाळित आल्या गात निवारा. एवढेच नाही तर योगक्षेम वहाम्यहम परमात्म्याचे काय आहे? प्रतिज्ञा आहे. तसं जर पाहिलं म्हणून वारी अतिशय श्रेष्ठ आहे. देहाला विसर्जित करून आत्मस्वरूपाला प्रस्थापित करून नव्हे नव्हे देह आत्मा विसरून पांडुरंगमय होणं म्हणजे वारी आहे. वारीमध्ये दुसरा अर्थ एकच नाही, इतर साधनं भेद टाकतील, भेद मानतील, भेदामध्ये जगणं होईल, पण वारीमध्ये अभेद स्थापन होतं. कारण का? याच वारीमध्ये सामान्य साधक आहे, याच वारीमध्ये पामर आहे, जिज्ञासू आहे, अर्थार्थी आहे, ज्ञानी आहे, सिद्ध आहेत, साधक आहेत, जीवनमुक्त आहेत. हे सगळे आपापला अधिकार विसरून एक गाऊ आम्ही विठ्ठलाचे नाम या छत्रछायेखाली आलेले आहेत. सांगा मला, ज्याची वरची साधना झाली त्याला काय गरज आहे वारीची? पण नाही. आता जो सामान्य आहे त्याला काय गरज आहे? तर त्याला तर प्रथमदर्शी यावाच लागेल. त्यांनी वरच्याकडे पाहायचं आहे. त्याची अवस्था काय झाली, त्यांनी विषय कसे सोडले, त्यांनी कशा पद्धतीने वारी चालली त्याच्यावरली, त्यांनी वरच्याकडे पाहायचं आहे, त्यांनी वरच्याकडे पाहायचं आहे. आणि सगळ्यांनी वरच्याकडे पाहून वरच्यानी खालच्याकडे पाहायचं आहे. वरच्याने खालच्याकडे का पाहायचं आहे? कारण ज्यावेळेस समाधी स्थितीचा त्यावेळेस त्याचा निर्णय झाला आहे परमात्मा स्वरूपाचा, जगत सत्य का जगत मिथ्य, ब्रह्म आहे का ब्रह्म नाही, का देव आहे का परमात्मा, हे सगळे उलगडे बाजूला टाकून तो विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेद भ्रम अमंगळ या स्थितीवर ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस तो हातात टाळ घेतो, मृदुंग घेतो आणि तो नाचत गाचत त्या परमात्मा स्वरूपाला ही अभेद स्वरूपाची नव्हे सुकृत भेदाची भक्ती तो स्वीकारून तो भक्तिमय वातावरणात रुजू होतो. कारण का? आनंद भोगायला दोन वस्तूची आवश्यकता असते. अभेदात आनंद भोगता येत नाही, भेद स्वीकारावा लागतो. आणि या वारीमध्ये अभेद स्थितीला प्राप्त होऊन भेद स्वीकारलेले महात्मे इथे आहेत. आणि म्हणून दोन वस्तूमध्ये जो आनंद आहे, तू भक्त मी देव ऐसे करी या संबंधाने तो भक्त तोच होतो आणि पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी आपला आनंद तो काय करतो? प्रस्थापित करतो. खूप आपल्याला या वारीमध्ये येण्याचं एकच तात्पर्य आहे की आपली साधना जशी असेल त्या साधनेला एखादा न जाणो दिग्गज महात्मा इथं आपल्याला भेटलेला असेल, एखादा न जाणो दिग्गज महात्म्याचे रजकण त्याचा अंगाचा स्पर्श आपल्याला जर लागला तर आपल्या अंतकरणाची भूमिका काय होईल? शुद्धतेला पात्र होईल. कसं असेल? कुठल्या वेशात? संतांच्या भेटीचं हे अनन्यसाधारण महत्त्व जीवाच्या अधिकाराच्या वृद्धीसाठी आहे. देव तुम्हाला सिद्ध करायचा आहे, सिद्धच आहे, परंतु त्याच्या सिद्धीसाठी आड आलेलं अज्ञान घालवण्यासाठी असलेल्या साधूच्या शुद्धतेची आवश्यकता आहे का नाही? त्याचा अग्नी घेऊन आपला अग्नी प्रज्वलित करायचा आहे ना, तसं त्याचा असलेला शुद्धता घेऊन आपली शुद्धता काय करायची? प्रज्वलित करायची आणि अशुद्धता बाधित करायची. हे वारीचं महत्त्व आहे. आणि याच्यातच आपल्याला असलेला हा महात्मा कुठंतरी आपल्याला शोधायचा आहे. आणि ते शोधायचंही गरज नाही, आपल्या अंतकरणात नित्य त्या परमात्म्याचं जर नामचिंतन चालू असेल तर आणि निष्काम स्वरूपाने चालू असेल तर नकळत तो आपल्याला स्पर्श करून निघून जातो. जन्माचं कल्याण होऊन जातं आपल्यावाल्या. म्हणून वारीत चालत असताना सांभाळून चालायचं आहे. कोणाला पाय लागणार नाही, कुणाच्या अंगावर आपला थोका उडणार नाही, कुणाला आपल्याकडून काही त्रास होणार नाही कुणाकडून. कारण का? हा परमात्म्याचं रूप आहे. या रूपाने आपल्याला प्रत्येकाकडे पाहायचं आहे. चंद्रभागी स्नान करत असताना त्याचे विधी आहेत काय? त्याच्यामध्ये तुम्हाला साबण लावून स्नान करायचं नाही, चंद्रभागेमध्ये पोवायचं नाही, चंद्रभागेमध्ये थुकायचं नाही. कारण का? ती माता आहे, पवित्र तीर्थ आहे. याच ठिकाणी पवित्र होण्याचे साधन आहेत. आणि ज्या ठिकाणी आम्ही पवित्र होऊ त्या ठिकाणी पवित्रवत आचरण नाही केलं तर जगात कुठेच आपल्याला कोणी पवित्र करू शकत नाही. म्हणून संतांचा शाप, तीर्थाचा शाप आणि परमात्म्याचा शाप जीवाला कधीच परवडणारा नाही आहे. म्हणून या ठिकाणी संतांची कृतज्ञता, तीर्थाची कृतज्ञता आणि परमात्म्याची कृतज्ञता ही बाळगूनच आपण चालायचं आहे. म्हणजे जसं एक एक पाऊल आपण कसं सांभाळून चालायचं आहे तसं या पद्धतीने वारीमध्ये न जाणो कुण्या जीवाचा घडो मत्सर का कमळावरी भ्रमर पाय ठेवी अति हळवार कुचंबेला शंका केशरी या शंका. माऊली ज्ञानोबराय सांगतात त्या 26 लक्षणं ज्यावेळेस अंगी बांधत असताना तो महात्मा दैवी संपत्तीच्या संपत्तीने जो युक्त होतो, लक्षण संपत्ती आहे दैवी गुणांची जी संपत्ती, त्यावेळेस तो कशा पद्धतीने वारीने आळतो. सामान्य मनुष्य याला घाण आहे, इकडं आमका आहे, हे तर असंच पाणी का तसंच पाणी का, हे असेच करतात का,
या तर्कवादी बुद्धीने, नास्तिक बुद्धीने पाहिल, पण याच वारीला जर परमात्मामय बुद्धीनं जर पाहिलं, परमात्मामय दृष्टीनं जर पाहिलं, तर खरोखर याच देही याच डोळा आणि भोगी सुखमुक्तीचा सोहळा हे आपल्याला निश्चित अनुभवायला येईल। एवढं बोलून मी माझे मोडके शब्द थांबवतो, वाणीला पूर्ण विराम देतो। रामकृष्ण हरी। अवघ्या मिनिट 53 सेकंदामध्ये गोरक्षनाथ महाराजांनी भावार्थ आणि मतितार्थ, वारी ही सर्वश्रेष्ठ महावारी आहे आणि त्या वारीचा आनंद घेण्याकरिता खटनेट येती शुद्ध होऊन या जाती, सकलांशी आहे येथे अधिकार, असा भावार्थ आपल्या गोरक्षनाथ महाराजांच्या मुखवाणीतून आपण ऐकलात आणि वारीचं महत्त्व कळलं। आमच्या समवेत पाहू शकाल अनेक या चंद्रभागेच्या तरावरती जगातील अनेक खऱ्या अर्थानं वारकरी या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ओसंबून जसा पावसाचा धबधबा वाहतो ना, तसा वारकऱ्यांचा मांदियाळी हा धबधबा वाहायला मिळाला। आणि जगामध्ये एकच परब्रह्म असा आहे की त्या परब्रह्माच्या प्रत्यक्ष चरणावरती मस्तक ठेवायला मिळतं, असा परमात्मा म्हणजे विठ्ठल, पंढरपूरचा विठ्ठल राजा। आणि अशा विठ्ठलाच्या नगरीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार। या विठ्ठल नामाच्या चंद्रभागे तीरावरती अशा देखील खऱ्या अर्थानं आनंदाचा क्षण घ्यायला मिळाला। बघा, लहान लहान ती मुलगी या ठिकाणी येऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी पोटाची खळगी भरण्याकरिता आपल्या कला कुसरीने या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहे। प्रत्येकाचा मनामध्ये काहीतरी भावना असतात आणि या विठ्ठल नगरीमध्ये आलेला माणूस कधीच उपाशी जात नाही आहे। ती स्वतःच्या कलेनं ती देखील तिचा उदरनिर्वाह करत आहे। तिचाही आपण थोडा बघूया आनंद घेताना। आपले ग्रुपवर नंतर टाकीन सगळे सोबत चालक आणि मालकी आहेत। गेली 9 वर्षे या वारीचा आनंद घेतात अनिल महाराज शेलके। अतिशय सुंदर व्यक्तिमत्व। मतलब चालक म्हटलं ना की दररोजचा एक नवीन अंदाज आणि नवीन अनुभव येत असतो। महाराज बरोबर ना? किती तरबेज ड्रायव्हर असेल, चालक असेल, परंतु गाडी चालविताना, वाहन चालविताना त्याच्यासमोर एक नवीन वातावरण, नवीन अनुभव ऊर्जा देत असतो। त्यातील वारीचा आनंद घेताना आमच्यासोबत काल आम्ही जवळजवळ 8:15 वाजता आम्ही गाडी सोडली आणि पंढरपुरामध्ये येताना आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता आनंदामध्ये चालक, स्वतःचे मालक गाडीचे आहेत अनिलजी शेलके। तुमचा या वारीचा आनंद तुम्ही 9 वर्षामधला काय सांगाल महाराज? रामकृष्ण हरी महाराज। आनंद वाटतो? आनंद वाटतो। 9 वर्षे झाले, 9 वर्ष आहे आणि मी चालक नाही, चालक तो भगवंत आहे। हां, मी चालक नाही, तो भगवंत चालक आहे, तो करवा परमेश्वर। अगदी बघा, मोजक्या शब्दामधून अनिल महाराज शेलकेंनी सांगितलं की मी कोण, करता करविता तो रघुनंदन आहे, तो रामकृष्ण भगवंत गाडीचा मालक आहे। आणि अशा पद्धतीनं आमच्या समवेत आज अनिल महाराज शेलके देखील जोडलेले आहेत। धन्यवाद। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। शुद्ध होऊन जाती, अशा पद्धतीनं आजच्या या वारीमध्ये आपण टाल मृदंगाचा गजर करत माऊलींनी आणि दादांनी धरलेला ठेका आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाला हा आनंद घेताना सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगटपय झाला, अशा या चंद्रभागेच्या तीरावरती विठ्ठल नामाचा जयघोष आपल्याला पाहायला मिळाला। आणि हा आनंद जणू काही म्हणतात ना की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यमाच्या बापालाही भीती वाटेल ना इतकी नामस्मरणामध्ये ताकद आहे। आणि अशी ही जगाचा अपारमाय पोशिंदा ज्याला म्हटलं जातं ना, परब्रह्म, आणि अशा पद्धतीने विठ्ठल नामाचा जयघोष या संपूर्ण चंद्रभागेच्या तटावरती पाहायला मिळाला। विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, अशा या विठ्ठल नामाचा जयघोष या आजच्या माऊलींच्या प्रत्यक्ष या आषाढी एकादशी निमित्त आपल्याला पाहायला मिळाला। जय जय रामकृष्ण हरी। धन्यवाद। पूर्ण बरोबर, हां पूर्ण भरा, पूर्ण। परफेक्ट लावा, परफेक्ट। हां लावा लावा, चालेल, तुमच्या हिशोबाने लावा। थोडं गोल्ड नाही लावला तो।
संतश्रेष्ठ पुंडलिक महाराजांचं आम्ही दर्शन घेतलं. आता एक प्रदक्षिणा झाली. आता संपूर्ण पाहू शकाल अमागम्य महिमा आहे पुंडलिकाचं हे मंदिर, भक्त पुंडलिकाचं. आणि प्रत्येकजण पंढरपूरला जेव्हा येतो ना प्रथमदर्शनी पुंडलिकाची भेट घेतल्यानंतरच पुढे जातो. अशा पद्धतीनं हा पुंडलिक महाराजांचा मंदिर आपल्याला पाहायला मिळतोय. अमागम्य हा सोहळा पाहायला मिळाला आपल्याला. माऊलींची दिंडी प्रदक्षिणा पाहायला मिळाली. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. खरं म्हणजे पोलीस बंधूंचं देखील कौतुक करायला हवं. पोलीस प्रशासन ही सशक्त आहे, प्रत्येकाला सहकार्य करत आहे. म्हणतात ना की सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे. जिथे माणूस उभा असेल वर्दीतला, जिथे वर्दीतला प्रत्येक सण साजरा होतो गर्दीतला. अशा माझ्या पोलीस बंधूंना देखील माझा सलाम आहे. आणि या कार्यक्रमाला चांगलं योगदान त्यांचंही पाहायला मिळालं. आपण बघू शकाल सोलापूर जिल्ह्यातील या पोलीस निरीक्षक आदरणीय दिलीपजी देशपांडे साहेबांचंही योगदान पाहायला मिळालं. आजच्या या तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र म्हणून आपण पाहायला मिळालं. या सर्वांचं प्रेम आहे, त्यांचंही नामस्मरण होतं. अतिशय सुंदर पद्धतीनं सर्वांना संगोपन करून अतिशय प्रोटेक्टिव्हपणा दिला जातो. असे पोलीस कर्मचारी या माझ्या बंधूंना देखील माझा सलाम आहे. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. भगवंताच्या नामाचा जय घोष करत संपूर्ण वारकरी आता भगवंताच्या दर्शनाकडे चाललेले आहेत. पोलीस वर्ग देखील बघा चांगले सहकार्य करत आहे. सर्वांना काटेकोरपणाने हा कार्यक्रम कसा आनंददायी होईल हाच विचार मनामध्ये ज्यांच्या आहे हे सर्व पोलीस बांधवांना देखील नतमस्तक होतो. खूप चांगलं योगदान सर्वांचं पाहायला मिळालं. आणि ही ओसरणारी गर्दी आपण पाहू शकाल. कळवण्यात येते तुफान गर्दी आहे की गर्दी भरपूर झालेली आहे. पोलीस प्रशासन आपल्या सेवेमध्ये. विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल विठ्ठला. विठ्ठल नामाचा जयघोष, पोलीस बांधवांचा आवाज आणि त्याच्यावरती वारकऱ्यांनी दिलेला ठेका पाहायला मिळतोय आपल्याला. विठ्ठल नामाचा जयघोष. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. सर्वांचं महाजन साहेब नमस्कार. गिरीशजी महाजन साहेबांचं देखील योगदान मिळालेलं आहे. राजकीय क्षेत्र असेल परंतु माणुसकी क्षेत्र म्हणून या ठिकाणी त्यांची देखील आज या ठिकाणी सर्वांना वारकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न पुरता झाला. बाबाजींनी देखील त्यांना हात केला. प्रत्यक्ष काय अनुभव असेलच बघा. आणि विठ्ठलाचा गाभारा समोर गाभारा आहे आणि माऊलींचं दर्शन होत आहे. मुखदर्शन व्हावे आता सकल जनांची इच्छा. अगदी अशाच पद्धतीनं पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. असा हा अमागम्य दिवस आनंदाचा पाहायला मिळाला. सुंदर फुलांची सजावट केलेली आहे मंदिराला. पुष्पवृष्टीची अगदीच पाहायला मिळत आहे. संपूर्ण ज्यांना यायला मिळालेलं नाही पंढरपूरला त्यांना प्रत्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमामधून दर्शन घेता येईल हाच ध्येय मनामध्ये आहे. म्हणतात ना नटखट येती शुद्ध होऊन या जाती. अगदी अशा पद्धतीनं लोंढा आला होता. नटखट येती शुद्ध होऊन या जाती आणि सकलांचे आहे येथे अधिकार असं म्हणतात तेच खरं. आणि माऊलींच्या या गाभाऱ्यामध्ये पुन्हा एकदा गर्जना होईल. पुंडलिका वरदे हरी
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. आणि अशा प्रकारेच या अभंगातून म्हणावंसं वाटतं, चला हो पंढरीशी जाऊ जीवाच्या जिवलगा पाहू. आणि त्या जिवलगाला पाहण्यासाठी प्रत्येकाचे डोळे आतुरतेने व्याकुळ झालेला असतात. आणि असा हा दिवस आनंदाचा या ठिकाणी आलाय. या दिवसाकरिता एकच म्हणावंसं वाटतं, सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. अगदी अशाच पद्धतीनं अमागम्य महिमा आपल्याला पाहायला मिळाला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे धक्काबुकीमध्ये दर्शन चालू आहे हो. अक्षरशः धक्काबुकीचं वातावरण पाहायला मिळालं. इथपर्यंत चांगल्या पद्धतीने आलो. आता मात्र भाविक एकदम विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल. विठ्ठलाचे नाम माऊलीचे ओठी. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रबिका भागे वालवंटी. हरी ओम विठ्ठला. वाट लावतात लोक. ही धक्काबुकी बघा कसली होती बघा. हरिभक्त पारायण ब्रह्मनिष्ठ गोविंद बाबा पायी दिंडी सोहळा बेलवंडी हे पंढरपूर. सुंदर असा रथ सजवला आहे, चांदीचा रथ आहे. आणि बघा अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला सर्व माय माऊल्या डोक्यावरती तुलसी घेऊन हा आनंद सोहळा द्विगुणित करत आहेत. पुढे आसाराम बापूंची दिंडी चालली आहे. ब्रास बँडचा आवाज कानावरती पडतोय. ध्याताना थोडशी योगियांच्या ध्याताना थोडशी तो आम्हापाशी मागे आणि पुढे अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख. पांडुरंगा नामा म्हणे जीवे करीन लिंबलोन. नामा म्हणे जीवे करीन लिंबलोन. विठे सहित चरण ओवाळीन. नामा म्हणे जीवे करीन लिंबलोन. नामा म्हणे जीवे करीन लिंबलोन. विठे सहित चरण ओवाळीन. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. या ठिकाणी आपण लावलेला आहे, तर ते देखील आपण पाहून घ्यायचं. व्हॉट्सअपला याची संपूर्ण माहिती मिळेल. ज्यांनी बसेस मध्ये डायरेक्ट श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आलेले आहात, ज्यांनी अजूनही पासेस अन्नदान दिलं नाही, पाणी उडू नका. शेलके महाराज, बाबाजी आहेर, आमचे सर्वजण या ठिकाणी, चौधरी महाराज, पण आनंद घेताना बघा आपण चैतन्य महाराज आहेत, आमचे सार्थक, सागर, चौधरी महाराज, सगळेजण मस्तपैकी भीमा नदीच्या या पात्रामध्ये अतिशय सुंदर असा प्रातःकाली आनंद घेताना मलयगिरीच्या चंदन गुहेत धूप तुला दाविला, अगदी अशाच पद्धतीने स्वीकारावी पूजा माझी आता. अशा पद्धतीने हा आनंद पाहायला मिळाला. खूप सुंदर वाटतं. अगदी अशा पद्धतीने आज
बाबाजी महाराज तुमच्यामुळं हा योगायोग आला आणि सर्वांनी खूप प्रेम दिलं. आणि महाराज शेळके, आमचे कैलास दादा, अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. त्याचबरोबर आमचे महाराज पालव महाराज आहेत, चौधरी महाराज, सर्वांनी हा आनंद घेताना याच्या आनंदाला मस्त केला. आणि या गेट टुगेदर झाला, एक प्रकारचा नामस्मरणी ही झाला. सर्व श्रवण कीर्तन, भोजन, महाप्रसाद आणि आता भीमा नदीमध्ये हा स्नान पर्व काळ पाहायला मिळाला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भीमा नदीच्या तरावरती लहान लहान मुलं शाळा शिकतायत आणि आमची मनस्वी आणि ही छोटी बघा. चलिए लावूये, कमान माझी लावते ना, मतलब ये लाव. शाळा शिकून आमची मनस्वी बघा आता इथं मस्तपैकी गंध लावत आहे. हा पहिला, ह्याला काय म्हणतात, अष्टगंध लावलेला आहे माझ्याकडे. आणि नंतर त्याच्यावरती हा अष्टगंध आहे आणि बुक्का बुक्का लावलाय बघा मस्तपैकी. वा, अरे बरोबर आहे, बरोबर आहे का, अजून डार्क कलर पाहिजे होता. बाबाजी महाराज देखील बघा आपल्या सर्व परिवाराला गंध उटी लावताना. हा, हे बघा कसं दिसतंय, रंगरंगोटी चालू आहे. बाबाजी तुम्ही पण झाले होता मस्तपैकी. सर्टिफिकेट लवकरच मग तिला सांगायला लागेल गौरीला आता मला आणि ज्ञानाला. बघा बाबांची कलाकृती बघा. आता बुक्का घेतलाय, हा लावत आहेत बघा बाबाजी प्रत्यक्ष. हा बुक्का कपाळा लावले बघा महाराजांच्या. चला, पावलं पावलावरती कीर्तन बघायला मिळतात. पावलं पावलावरती या गलीचे कीर्तन आहे चालू. एका गलीचे कीर्तन चालू आहे. दुसऱ्या गलीत पण आहे. या बाजून बाहेर निघलो की लगेच दुसऱ्या बाजूला कीर्तन. म्हणजे संपूर्ण पंढरपूर नगरीमध्ये अक्षरशः या बघा या गलीमध्ये आलो आपण. लगेच या बाजूला इथं लगेच प्रवचन चालू आहे. एका पलीकडे बघितलं, या पलीकडे बघितलं आणि लगातार असा पंढरपूर वातावरणात हा आपल्याला आनंद पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर संपूर्ण वातावरणात फक्त विठ्ठल नामाचा गजरच पाहायला मिळाला. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक भाविक हा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळाला. सर्वांचे कौतुक आणि सर्वांचे अभिनंदन. या पंढरी नगरीमध्ये विठ्ठलाचा गजर गजर आपण इथं सुद्धा आपण बघू शकाल. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जागच्या जागेवरती जवळ 3 कीर्तन चालू आहेत आणि इतका आनंद खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला.